आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या अधिष्ठातांवर हल्लाबोल केला। यावेळी अनेक घोटाळे झालेत, यावरून प्रशासनाची निष्क्रियता समजते। या सर्व गंभीर प्रकरणांची सीआयडी चौकशी होणे गरजेचे आहे। तसेच माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ आणि आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांनी यामध्ये लक्ष घालावे। तसेच वाढत्या स्त्री भ्रूण हत्येसंदर्भात नवीन कडक कायदा अंमलात आणावा आणि गर्भपात करणाऱ्या ज्या गोळ्या वापरतात त्या तातडीनं बंद करा, अशी यावेळी ठाकरे गटाने मागणी केली। यावेळी विजय देवने, प्रतिज्ञा उत्तुरे, मंजित माने, विशाल देवकुळे आदी पदाधिकाऱ्यांसोबत कार्यकर्ते उपस्थित होते। छत्रपती ताराणेंचा जिल्हा हा महाराष्ट्रात असून दे किंवा कुठेही असून दे, मुली जन्माला आल्या पाहिजेत, मुलींचा बर्थ रेट आहे तो वाढला पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे आणि अनेक ठिकाणी जाहिराती केल्या जातात। परंतु काही कसाई, काही नालायक लोक, काही डॉक्टर्स आणि डॉक्टरच्या हाताखाली तयार झालेली काही लोक आहेत की पैशाच्या हव्याच्या पोटी ह्या लहान बाळाला आपल्या ज्या कळ्या असतात त्या कुरतडून टाकण्याचं पाप करतायत। आज मी 2 क्लिप दाखवल्या, त्या नराधामांना मी तर म्हणते फाशी झाली पाहिजे, कायदे एवढे कडक झाले पाहिजे की खून आहे हा खून, एक लहान बाळ मारायचं आणि पैसे मिळवायचं, हे कुठली पद्धत चालली आहे महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये आपल्या। म्हणून आंबेडकर साहेबांना तुमच्या माध्यमातून मुश्रीफ साहेबांना विनंती करतोय, जसा खुनाला जो तुम्हाला सांगतो कलम आहे तो कलम ह्या स्त्रीभ्रूण हत्येला लावल्याशिवाय स्त्रीचा दर बर्थ रेट वाढणार नाही अशी माझी अपेक्षा आहे। आणि मी ज्या क्लिप दाखवल्या त्या नालायक लोकांना असं वाटायला नको त्या की नाही मला 10,000 रुपये जादा पाहिजे, आज 3.5 महिन्याचं बाळ आहे, 4 महिन्याला 10,000 रुपये बाई पैसे वाढतील माझे, हे क्लिपमध्ये त्याला लाज वाटत आहे, त्याची आई, त्याला बहीण, त्याला मुली कोण नाही आहेत त्याला। दुसरा म्हणतोय की ह्या असं काय असतं तर तुम्ही न्या आणि बाळ लावा, तिथं ते बाळ आहे ते आणि झाड लावा, नाही तर आम्ही कचऱ्यात टाकतो। असे शब्द ऐकल्यानंतर काय करायचं लोकांनी? कायदा काय करतोय आणि कायद्याची पळवाट म्हणजे मशनर कुठने येतात, कोण लोक आहेत ही, हे यांना माहीत नाही। चिरी मिरीसाठी ही लोक सोडली जातात आणि कायद्याची पळवाटकडून ही निवांत ह्याचे दवाखाने परत सुरू होतात। साध्या व्हॅनमध्ये बसून मशीन आणतात, ते मशीन बेळगावमध्ये येते का? आत्तापर्यंत बेळगाववाल्याला कुठल्या प्रति मोका लागला नाही, त्याला खुनाला गुन्हा दाखल का होत नाही? आणि म्हणून कायद्यात बदल होणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये, आणि तो कायदा बदल करण्यासाठी आंबेडकर साहेबांनी, मुश्रीफ साहेबांनी ह्यात अग्रेसर राहिलं पाहिजे आणि महाराष्ट्रात कायदा करणं गरजेचं आहे की नाही। अशा पद्धती जर कुणी काही केलं तर खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि मोठी संख्या पैशाची दाखल झाली पाहिजे, तरच स्त्रींचा दर, जन्मदर वाढेल, तर वाढणार नाही।